म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. यांचं षड्यंत्र असू नाही तर फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही. ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हा आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं आहे. हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित आहेत, त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहित. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात? हे आताचे सत्ताधारी आहेत. आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोकसुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही काय उपकार नाही केला? आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडाच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिलंय. हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी. 39 लाख, दुसरा मुद्दा, 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भांगार? हे यश नाही का? 39 लाख लोकांचं कल्याण झालंय. हे आंदोलनाचं यश नाही. काय नाही मिळालं म्हणतात? तुला काय मिळायला पाहिजे? पैसे, पद? तुझ्यासाठी आंदोलनच नाही आहे. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय. मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले. 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो. सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय, हे खास करून मराठा बांधवांना सांगतोय. ओबीसीत आरक्षण द्यायचं. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात, त्या दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही. आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय. मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात आहेत कुणबी म्हणून. आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय. मग त्यांचं सुद्धा, त्यांचंही काय राहत नाही. म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या. तर माझी मराठा बांधवांना विनंती आहे, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणलेत जवळपास. पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील. गावोचे गावं निघायला लागले. मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले. असे कित्येक तरी गावं आहेत की ते गावोचे गावं निघायला लागलेत. आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा.